सिद्धेश्वर भगवान की जय। आज या शिवलीला अमृत कथेवर रामदास महाराज यांच्या अमृतवाणीमधून जे आपल्याला श्रवण करायला भेटतंय, खूप आनंदाची गोष्ट आहे की शिवकथा म्हटल्यानंतर शिवाचं पूर्ण चरित्र सांगायचं आणि त्या माणसामध्ये सामर्थ्य पाहिजे. तर सामर्थ्याशिवाय ते चालत नाही आणि त्याच्यातली त्यात पूर्ण त्याला माहिती पाहिजे, तरच ते शिवपुराण म्हणून ओळखलं जातं. आणि आपल्याच या भूमीमध्ये आपल्या समोर लहानचे मोठे झालेले असे रामदास महाराज यांच्या मुख अमृतवाणीमधून आपल्याला जे श्रवण करायला भेटतंय, खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझं पासी तरी तू जागा चुकलासी. आपल्या जवळ सर्व काही असतं पण आपण इकडे तिकडे भटकतो. आत्ताच मी दर्शनाला गेलो भद्रेश्वरामध्ये, खूप म्हणजे असं साक्षात शिवांचा अंश त्याच्यामध्ये आहे, त्या पिंडीमध्ये आहे. पण आपण आपलं गाव सोडून इतर गाड्या घेऊन फिरतो, 10 किलोमीटर 50 किलोमीटर जातो. ते जाण्यापेक्षा तुझं आहे तुझं पासी तरी तू जागा चुकलासी, आपण ते करायचं. आणि खरंच ज्याला कोणाला जी काही समस्या असेल त्या भद्रेश्वराच्या चरणी सांगतो की आपण फक्त तिथं 3 लवंग आणि 1 लोटा जल टाकायचं आणि आपली जी इच्छा असेल ती मागायची. साक्षात त्या शिवाचा अवतार आहे. कारण ज्यावेळेस मी दर्शनाला गेलो तिथं शहारे अंगावर घाट्या उभारले आले, अशा मंदिरात कुठं होत नाही. आणि ते जुनं मंदिर आहे बाबाजी, जुनं मंदिर आहे ना, जुनं मंदिर आहे खूप. आणि शिवाचा अवतार आहे, तिथं स्वयंभू आहे. कारण किती पिढ्यान चालत आलेलं ते मंदिर आहे. त्याची सेवा करा आणि खूप लाभ भेटेल तुम्हाला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, गुरुच्या चरणी सोमेश्वरानंदगिरी चरण नतमस्तक होतो आणि त्या बडेबाबा चरणी नतमस्तक होतो. आणि रोहिदास महाराजला विनंती करतो की त्यांनी तात्पर्य 2 शब्द बोलावं. शिवगोरक्षा महाराजांच्या नावातच रामदास आहे. जसे मारुती राय होते रामाचे सेवक, तसे आपले रामदास महाराज, त्यांची सुंदर अशी कथा तुमच्या कानावर पडली. आणि महादेवाचं म्हणजे खूप हे हा, आणि महादेवाची आपण जेवढी सेवा करू तेवढी कमी आहे. महादेवा जीव आणि शिव हा एकच आहे. जेवढं आपण जीवामध्ये शिवाला ठेवणार तेवढं ते आपल्या अंतःकरणात बसलेले असणार. आपण गुरु करणं खूप महत्वाचं आहे. गुरुशिवाय आपण कोणतीही भक्ती करणं व्यर्थ आहे. गुरु करा आणि सेवा करा, एवढंच मी बोलतो. शुभरक्षा. धन्यवाद.